नमस्कार, माझे नाव आर्य आहे. नमस्कार, माझे नाव आर्य आहे. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला देश खूप मोठा आणि सुंदर आहे. इथे अनेक भाषा, अनेक सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सची आहे. आज मी तुम्हाला माझ्या सु आहे. सांग. मित्रांनो, आपल्या देशात अनेक भाषा आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक सण आहेत. तरी आपण सगळं आज मी तुम्हाला आपल्या तिरंगाविषयी सांगणार आहे. आज मी तुम्हाला एक स्वप्न सांगणार आहे. हे स्वप्न आहे राष्ट्राची कल्पना करा. सगळे मूल घ्या. मी आज तुम्हाला 26 जानेवारी बद्दल 2 शब्द सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव आर्य आहे. मी आज तुम्हाला भाषण सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव तनुज आहे. आपण शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी. आज आपला प्रजासत्ताक नाव आयुष आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे. संविधान आहे. म्हणूनच सोडीले सर्व घर दालं त्यागेला सुखी संसार देशासाठी जीवनाची बाजी लावण्याला तो पुरुष. आज प्रजासत्ताक दिन आहे. ठीक आहे. त्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी उंच राह जोपर्यंत तुझा प्राण आहे. सन्माननीय व्यासपीठ चौथी विद्यार्थी, आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या हाताचं पण एक छोटं मत. यानंतर राशी, त्यानंतर अवनी, नकुल, कुंज, देव, सौरव. उजाडली प्रजासत्ताक दिनाची आज भारत मातेला वंदन करतो. मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. नमस्कार. आज आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या संविधानामुळे आपण सर्वांना समान अधिकार मिळाले सौरव आहे. आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तुम्हाला 26 जानेवारी 1950 हा भारताच्या इतिहासातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी तिरंगा माझा अभिमान, भारत माझा प्राण, एकतेचा शक्ती आहे. आपण तुम्हाला भाषण सांगणार. सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींची. नमस्कार, मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील एक प्रसंग सांग. नमस्कार, माझे नाव भावसाहेब. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. मी आज 26 जानेवारी 1950